या झाडाला भोकर, गोंदण, बुंदे, लसोडा किंवा इंडियन ब्लूबेरी असं म्हणतात. भोकराचं झाड आंब्याच्या झाडा एवढं वाढतं. हिवाळ्यात त्याची पानगळ होते आणि वसंतात त्याला सुंदर लुसलुशीत पानं येतात. वसंतात भोकराला फुलोरा पण येतो. साधारण फेब्रुवारी महिन्यात याचं झाड फुलांनी बहरलेलं असतं. यावेळी या झाडावर प्रचंड मधमाशा आणि फुलपाखरे असतात. मार्च एप्रिल महिन्यात झाडाला फळं धरतात. त्याच्या कच्च्या फळांची भाजी आणि लोणचं बनवतात. फार अप्रतिम चवीचं भोकराचं लोणचं बनतं. भोकराची फळं साधारण 150 ते 200 रुपये किलोने विकल्या पण जातात. एप्रिल मे महिन्यात भोकरं पिकायला लागतात. पिंकिश येल्लो रंगाची त्याची फळं चवीला फार गोड असतात. फळाच्या आत एक चिकट द्रव असतो. त्याचा वापर लोक पूर्वी गोंद म्हणून करत असत, म्हणून त्याला गोंदण किंवा ब्लूबेरी हे नाव पडलं असावं. हा चिकट रस केसांसाठी उत्तम कंडिशनरचं काम करतो. याशिवाय पिकलेल्या फळांचं सरबत पण बनवतात. भोकराचे 2 प्रकार आहेत. एकाला छोटं फळ येतं आणि एकाला मोठं फळ येतं. पक्ष्यांचं हे फार आवडतं फळ आहे. भोकराची लागवड तुम्ही बियांपासून करू शकता. मे महिन्यात याच्या बिया गोळा करून वाळवून ठेवायच्या आणि मग पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या मातीत लावायच्या. पक्ष्यांना आकर्षित करायचं असेल तर प्रत्येकाने या अस्सल भारतीय झाडाची लागवड आपल्या बागेत करायलाच हवी. हे मी काढलेलं भोकराचं आणि लाफिंग डवचं चित्र.